मराठा आरक्षणाच्या प्रश्नी हैदराबाद आणि सातारा गॅझेटची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असताना आता कोल्हापूर गॅझेटनेही त्यात एंट्री केली आहे। कोल्हापूर गॅझेटियरमध्ये मराठा आणि कुणबी समाजाच्या ऐतिहासिक उल्लेखामुळे सध्या आरक्षणाच्या चर्चेमध्ये कोल्हापूर गॅझेटला महत्त्व प्राप्त झालंय। पाहुयात कोल्हापूर गॅझेट संदर्भातील हा एक खास रिपोर्ट। हैदराबाद आणि सातारा गॅझेटची चर्चा, कोल्हापूर गॅझेटचंही महत्त्व वाढलं। आरक्षणाच्या लढाईत गॅझेटचे पुरावे ग्राह्य। मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनात हैदराबाद आणि सातारा गॅझेटला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं। या पाठोपाठ आता कोल्हापूर गॅझेटचीही या आरक्षणाच्या लढाईत एंट्री झाली आहे। 1881 साली ब्रिटिशांनी लिहिलेल्या कोल्हापूर गॅझेटमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास, भौगोलिक रचना, लोकजीवन, सामाजिक व्यवस्था आणि परंपरा यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळे ब्रिटिश काळापासून कोल्हापूर गॅझेट हे अधिकृत दस्तऐवज मानलं जातं। सामाजिक आणि ऐतिहासिक स्तरावर मराठा आणि कुणबी एकच असल्याचे पुरावे या गॅझेटमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत। या गॅझेटमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की कुणबी म्हणजेच मराठा, मराठा वेगळा असू शकत नाही, मराठा हा एकच आहे आणि तो कुणबी आहे। जसं ओबीसीना इतर जातींना यामध्ये आरक्षण दिलं गेलं त्याचप्रमाणे कुणबींनाही कुठल्याही प्रकारे त्याची चौकशी न करता थेट कुणबीतून त्यांना कुणबी म्हणजे ओबीसी मधून आरक्षण देणं या गॅझेटवरून क्रमप्राप्त होतं आणि ते झालं पाहिजे। 1881 साली ब्रिटिशांनी कोल्हापूर गॅझेटची निर्मिती केली। मात्र 1996 साली राज्य सरकारच्या एका कमिटीनं याच गॅझेटमध्ये बदल केल्याचा आरोप मराठा समाजातील नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे। 1996 साली याच गॅझेटमध्ये परंपरेनं मराठा आणि कुणबी यांच्यामध्ये मिश्र विवाह होत नाहीत, तथापि त्यांच्यातील मतभेदांची तीव्रता खूपच कमी झाल्याचं दिसतं, असं वादग्रस्त विधान करून गॅझेटमध्ये छेडछाड केल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आला होता। तसंच कुणबी हे मराठाच असून कुणबी दाखले देण्याचं प्रमाण अत्यंत कमी असल्याचं देखील त्यांनी अधोरेखित केलंय। या ठिकाणी मराठा कुणबी एक आहे असं संशोधकांचं जे मत आहे आणि त्यामध्ये काय झालेलं आहे की 1996च्या गॅझेटमध्ये एकदम बदल केलेला आहे आणि कट कारस्थान केलं असं आमचं मत आहे। तर त्यामध्ये मराठा कुणबी विवाह होत नाही असं पहिल्याच ओळीत लिहिलेलं आहे। त्यामुळं यामागची कुणाची कारस्थान हा एक आमचा पहिला आरोप आहे। कायदेतज्ञ आणि इतिहास अभ्यासकांच्या मते गॅझेटमधील हे पुरावे कोर्टामध्ये किंवा शासनाकडे आरक्षणाच्या दाव्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात। तर कोल्हापूर गॅझेटमधील हे उल्लेख आजच्या आरक्षणाच्या लढाईत ऐतिहासिक पुरावे म्हणून आणले जाऊ शकतात। उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। याच बैठकीमध्ये हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट प्रमाणेच कोल्हापूर गॅझेट संदर्भात चर्चा व्हावी यासाठी सकल मराठा समाज हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र व्यवहार देखील करणार आहे। मात्र कोल्हापूर गॅझेटच्या संदर्भात आता राज्य सरकार नेमकी कशा पद्धतीनं भूमिका घेतं आणि काय अंमलबजावणी करतं हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरेल। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।